आणि ऑमलेट हे बघा किती फ्लफी झालेलं आहे. होता सर्व्हिसिंगला, बट मी पण काल नव्हती म्हणून मग त्यांना आज बोलवलं. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. बघा तर 7:30 झालेले आहेत. आज थोडी लेटच उठली आहे कारण माझी तब्येत डाऊन झाली. तुम्हाला तर माहीतच आहे, काल त्र्यंबकेश्वरला गेलेली, तर तिकडनं आल्यापासून थोडी माझी तब्येत डाऊन झालेली आहे. तर मी पटकन आता फ्रेश होते आणि यांना नाश्ता पण बनवायचा आहे, तर भेटू आपण थोड्या वेळातच. बघा तर गाईज, आता मी ऑमलेट बनवत आहे. ह्यांना मी विचारलं काय नाश्ता बनवतो, ते बोलले आधी पोहे बोलले, तर ठीक आहे पोहे बनवते. तर नंतर बोलले नको आज मला ऑमलेट खायचं आहे, तर मग मी बोलली ठीक आहे चल आता ऑमलेट बनवते त्यांना. बघा तरी ते तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि अंडे फेटत आहे मी ते. तर आज तुम्हाला माझ्याकडून मी ऑमलेट कसा बनवते ह्याची रेसिपी भेटणार आहे. तुम्ही कशी बनवतो मला माहीत नाही, पण मी तर असेच ऑमलेट बनवते. बघू शकता याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे. कांदा, मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर आणि मीठ हे टाकलेलं आहे आणि अंडे घेतलेले आहेत 4. घेतल्यानंतर तवा मी आधीच गरम करायला ठेवलेला. व्यवस्थित आणि पटकन शिजावा म्हणून मी याच्यावर थोडं झाकण ठेवत आहे. फक्त 2 मिनिट ठेवणार आहे. बघू शकता. आता इकडे यांचं ऑमलेट होते तोपर्यंत मी माझी कॉफी पण बनवून घेत आहे. आता गॅस कमी करते मी, कारण जास्त फास्ट गॅसवर केला तर ऑमलेट एक बाजूने जळेल. आणि इकडे मी माझी कॉफी ठेवलेली आहे. जोपर्यंत मी कॉफी पिते तोपर्यंत मला फ्रेश वाटत नाही. आणि ॲक्च्युली मी दूध नाही पीत, त्यासाठी मी ओनली टी किंवा ब्लॅक कॉफीच पिते. तर बघू शकता ऑमलेट मस्त एकदम फ्लफी झालेला आहे आणि व्यवस्थित तो शिजलेला आहे. एक बाजू किती मस्त तुटला नाही, काही नाही. एवढा मोठा ऑमलेट बनवले मी. 4 अंडी, 1 कांदा, अर्धा टॅमॅटो, असं एवढं काही ना काही टाकले तरी पण अंडा जेव्हा आपण त्याला पलटी करतो तेव्हा तो तुटते, पण आता तुटलं नाही. मला ऑमलेट बनवताना तेव्हा ऑमलेट बनवून झाल्यावर त्याच तव्यामध्ये तुम्ही ऑमलेटसोबत जर भाकर खाता असेल तर भाकर त्याच तव्यामध्ये गरम करायची. एवढी मस्त लागते ना भाकर, कारण तो तेल आणि याचा ऑमलेटचा फ्लेवर त्याच्यात थोडा पडायचा, खूप मस्त लागते. तर तुम्ही तसं पण करू शकता. नाहीतर मग तुम्ही जर राईस खाणार असाल तर राईस पण त्याच्यात राईस किंवा कशाचा रस्सा असेल ना, राईसमध्ये रस्सा टाकून याच तव्यावर गरम करून एकदा खाऊन बघा. ही माझी पर्सनल रेसिपी आहे, खूप मस्त लागते, टेस्टी एकदम. ऑमलेट आणि नाश्ता देऊन येते. अजून आधी भाताचं गरम करायला झालं. मला जर कधी घाई असेल ना आणि कॉफी गरम असेल किंवा यांना मी दूधमध्ये ते रोज खातात, रोज काही असेल ते, तर घाई असेल ना तर मी काय करतो नाही का, गरम गरम तर तेवढं पण होऊ शकत नाही. काय करते, एका टोपामध्ये मी थंड पाणी घेते आणि त्याच्यामध्ये हा गरम दूध ठेवतो. असं 2 मिनिट तिथे ठेवायचं आहे. ठेवला ना तर लगेच तो थंड होतो. असा ठेवला ना लगेच 2 ते 3 मिनिटातच हा थंड होईल. म्हणजे एकदम थंड नाही, पण आपल्याला जेवढा पिण्यासाठी लागते ना, जेवढा गरम तेवढाच राहते, जास्त थंड पण नाही. आता जोपर्यंत माझी कॉफी थंडी होत आहे तोपर्यंत मी रेडी होते, म्हणजे केस वगैरे पावडर करून घेते. आता वाजले आहे 10:30. सर्वांनी खूपच आवडते मला आणि ते पण जेवायला नाश्ता करायला बसतात. नाश्ता झाला चांगला टेस्टी.
बघा माझी कॉफी थंडी होते फुटाने चालू. बघा जेवायला बसले. ते बघा नाश्ता करायला बसले. आत्ताच मी ऑमलेट बनवून दिलं त्यांना. बघा तर मी आता रेडी होते. हे बसलेत नाश्ता करायला आणि मी माझी कॉफी थंडी करायला ठेवले. तोपर्यंत मी रेडी होते. रात्रीपासून तब्येत खूप डाऊन होती पण आता जरा मला फ्रेश वाटते. काही बरं झालं मी झोपून नाही राहिली. हे बोलत होते का संध्या आज नको जाऊ बट मी नाही, मला नाही राहायचं आहे घरात तर मी जाईनच. बघू मला रेडी व्हायला जास्त वेळ नाही लागत कारण मी कोंब वगैरे जास्त नाही करत. ऑलरेडी माझी केस स्ट्रेट आणि सिल्की आहेत. बघा झाली हेअरस्टाईल. हे बघा मी आता कॉफी प्यायला घेतलेली आहे. पटपट कॉफी पिते. यांचा पण नाश्ता झालेला आहे. आम्ही लगेच निघू. बेलू काय ये बेलू ये या. तुम्हाला मी माझा बेलू दाखवते. बेलू हे बघा हा आहे माझा बेलू. चलो हा माझा बेलू आहे. बघा कसा बघते बेलू. हे बघ इथे बघ. हे बघ खाऊ. बघ हे बघ खाऊ. मी ना बेलूचा खाना बेडरूममधून काढायला विसरले. आता बेलूचा खाना काढतो मी. इकडे खाऊ देते. बेलू हे बघ खाऊ घे. हे बघ बेलू पण खाऊ दिलेला आहे. चलणार आहे इकडचं कारण आलेल्या मला ना ते घाण नाही आवडत. हे बघा हे बघा काल हायड्रा फेशियल पण झालेलं आहे. मशीन पण तिथेच आहे आणि ॲक्च्युली ह्या ए सीमधून पाणी थोडं लीक होते तर सर्व्हिसिंगसाठी आज बोलवलेलं आहे. तर त्यासाठी तिथे बकेट मांडायला लागली आहे. आत्ताच 3-4 दिवस झाले तिथून पाणी येते आणि मी पण काल नव्हती ना त्याच्यासाठी कालच येणार होता सर्व्हिसिंगला बट मी पण काल नव्हती म्हणून मग त्यांना आज बोलवले. तर आज सर्व्हिसिंगसाठी येणार आहेत आणि बघू शकता फेशियल पण काल झालेलं आहे. हे पण तसंच ठेवले रात्री त्यांनी. हे बघा हे पण तसंच. एक मिनिट मी बॅक कॅमेराने दाखव. हायड्रा फेशियल तर झाले. इकडे मला असं वाटते फेस वॅक्स पण झालेला आहे. तर बघा आपल्याकडे फेस वॅक्स पण होते विदाऊट स्ट्रिप्सने. ब्राझिलियन वॅक्स आहे त्याच्याने फेस वॅक्स झालेला आहे. तर फेस वॅक्सचं पण आहे तर ते पण तसंच आहे. तर आता मी पहिला आवरावरी करून घेते कारण मला हे असं ना पसारा नाही आवडत. तर मी आधी हे नीट अँड क्लीन करते आणि मग देवपूजा करते. आवरून घेते कारण कसं मी जेव्हा येते ना 10:30-11पर्यंत येते. मी आली का क्लायंट पण सुरू होतात. हायड्रा फेशियल वगैरे सगळे फेशियल आहेत. हाय क्वालिटी पण आहे लो क्वालिटीचं. जर तुमची म्हणजे तुमचा जसा बजेट असेल तो तसा तुम्हाला फेशियल इथे करून मिळेल. जास्त पण काही रेट नाही येते. तुम्हाला असं वाटत असेल का एवढी मोठी अकॅडमी आहे तर खूप रेट असेल इथे म्हणजे महाग असेल इथे. तर इथे महाग वगैरे नाही आहे. रिजनेबल रेट आहे जे तुम्हाला परवडेल असंच आहे. तर नक्की बघा एकदा सलूनला व्हिजिट करा आणि डोंबिवलीत राहत असाल तर नक्कीच या.
कारण ज्या ज्या सर्व्हिसेस आहेत ना एकदम प्रॉपर तुम्हाला मिळतील. असं नाही हायड्रा फेशियलचे 4000 5000 6000 असे आहेत, पण आपल्याकडे 2000मध्ये हायड्रा फेशियल विथ तुम्हाला जर ब्लीच पाहिजे तर ब्लीच भेटेल आणि तुम्हाला जर डिटेन पाहिजे तर डिटेन पण त्याच्यात इन्क्लूड करून देईन मी. तर नक्की विजिट करा आणि एकदा हायड्रा फेशियल करून बघा. आणि हायड्रा फेशियलचे बेनिफिट मी तुम्हाला सांगते. हायड्रा फेशियल आहे ना, जेव्हा आपण नॉर्मल फेशियल करतो ना, तो नॉर्मल फेशियल आपल्या वरच्या म्हणजे फर्स्ट लेअरवर काम करते. बट हायड्रा फेशियल आहे ना पूर्ण मशनरी फेशियल आहे. त्याचे 7 टूल्स आहेत, तर मशनरी आहे. मशनरी फेशियल असला तरी ना मी त्याच्यामध्ये थोडी हँडची मसाज पण देते. कारण कसं असते कधी कधी क्लायंट जेव्हा फर्स्ट टाईम हायड्रा फेशियल करते तर त्यांना असं वाटते का कसं असते ते जर आधीपासून फेशियल करत असतील ना तर त्यांना जर मसाज नाही भेटला तर त्यांना असं वाटते का काही झालंच नाही. हायड्रा फेशियलची खासियत ही आहे का हायड्रा फेशियल पूर्ण मशनरी फेशियल आहे. म्हणजे त्याची जी टूल्स आहेत 7 टूल्स आहेत तर 7 टूल्सनेच त्याचा मसाज वगैरे होते. आपलं नॉर्मल फेशियल 1 लेअरपर्यंत काम करते, म्हणजे आपल्या वरच्या लेअरला काम करते. पण हायड्रा फेशियल असं आहे का आपल्या स्किनचे 7 लेअर असतात तर 3 to 4 लेअरपर्यंत जाऊन काम करते. त्यासाठी तुम्ही नॉर्मल फेशियल केलं ना तर नॉर्मल फेशियल तुम्हाला सांगते आपण किती पण म्हणजे ब्युटिशियन मी आहे तरी पण मी तुम्हाला बोलते कारण ही रियालिटी आहे. फेशियलचा ग्लो जास्तीत जास्त 15 ते 20 दिवस असते. आपण बोलतो 1 month 2 month करायची गरज नाही, पण असं नाही आहे. नॉर्मल फेशियल असेल ना कारण तो हँडने झालेला असतो, बरोबर आहे. तर मी असं नाही बोलणार का हँडने झालेला फेशियल तो चांगला नसते, तो पण चांगला असते. बट कसं हायड्रा फेशियलची खासियत ही आहे का ती 3 ते 4 लेअरला आत जाऊन काम करते. तर तुम्हाला सांगते हायड्रा फेशियल जर तुम्ही करत असाल तर हायड्रा फेशियलचा ग्लो 1.5 ते 2 महिने राहतच. तुम्ही मंथली केलं तरी नाही प्रॉब्लेम, काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. बेनिफिटच आहेत फेशियल केलं कारण तो ट्रीटमेंट पण आहे. जर तुम्हाला पिगमेंटेशन आहे किंवा तुम्हाला पिंपल्स असतील किंवा तुम्हाला रिंकल्स आलेले असेल हे सगळं या फेशियलने क्लीन होऊन जातं, म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाते. आता माझ्या इथे काय काय सर्व्हिस होतात ना ते मी आज तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर आपल्याकडे थ्रेडिंग होईल, वॅक्स होईल, नॉर्मल वॅक्स आहे, रिका वॅक्स आहे आणि ब्राझिलियन वॅक्स आहे. नॉर्मल वॅक्स हा रेग्युलर आहे. रिका वॅक्सचा बेनिफिट असा आहे का रिका वॅक्सने ग्रोथ कमी होते आणि पूर्ण टॅनिंग रिमूव्ह होते तुमची. तर रिका वॅक्स पण खूप मस्त आहे. आता तर माझ्या सलूनमध्ये नॉर्मल वॅक्सपेक्षा रिका वॅक्सच जास्त चालते. माझ्या सलूनमध्ये तुम्हाला नॉर्मल वॅक्स खूप कमी प्रमाणात दिसेल, पण रिका वॅक्स चालते. आणि ब्राझिलियन वॅक्स पण खूप चालते. बट ब्राझिलियन वॅक्स आहे ना तो मी फक्त फेसवर आणि अंडरआर्म्सला करते. हां, तुम्हाला जर हँडला लेगला करायचं आहे तर तुम्ही करू शकता. बट कसं आहे का ब्राझिलियन वॅक्स आहे ना हा थोडा कॉस्टली आहे कारण फेस वॅक्सचेच ब्राझिलियन वॅक्सचे कारण तो ऑलरेडी एवढा महाग आहे ना तर त्याचे चार्जेस पण जास्त आहेत. तर ब्राझिलियन वॅक्स फेस वॅक्सचे 500 मी घेते. दुसऱ्या ठिकाणी भरपूर अजून घेतात 700, कोणी 1000 पण घेते. कारण त्याचा पण बेनिफिट असा आहे का ब्राझिलियन वॅक्सने टॅनिंग पण रिमूव्ह होते आणि ग्रोथ खूप जास्त कमी होते. कोणाकोणाला फेसवर ना लेडीजला खूप हेअर असतात तर त्यांना कधी कधी ना असं म्हणजे अनकम्फर्टेबल वाटते का माझ्या फेसवर हेअर खूप आहेत तर कुठे बाहेर गेलं त्यांना अनकम्फर्टेबल. तर त्यांनी ना मी त्यांच्यासाठी सजेस्ट करेन का नक्कीच तुम्ही फेस वॅक्स करा ब्राझिलियन वॅक्सने. इथे येऊन करू शकता ब्राझिलियन वॅक्स आणि अंडरआर्म्सला पण मी तेच यूज करते. तर वॅक्सचं झालं. त्याच्यानंतर नॉर्मल मेनिक्युअर पेडिक्युअर आहे आणि स्पाचा पण मेनिक्युअर पेडिक्युअर आहे. नॉर्मल म्हणजे जो रेग्युलर असतो तो येईल मेनिक्युअर पेडिक्युअर. आणि स्पामध्ये जसं आपण फेशियल वगैरे करतो तसा तुमच्या पायाचा ब्लीचपासून मेनिक्युअर पेडिक्युअर सगळं होऊन जाईल आणि स्पा ट्रीटमेंट असेल ते. त्याच्यानंतर मी हेअर कलर करते, हेअर ट्रीटमेंट करते. हेअर कलरमध्ये तुम्हाला ग्लोबल कलर, तुमचा रेग्युलर कलर जो असेल तो पण करते. हेअरला मेहंदी जर तुम्ही जर हेअरला मेहंदी लावत असाल तर हेअर मेहंदी पण करते. त्याच्यानंतर मी ग्लोबल विथ हायलाईट पण करते, ऑम्ब्रे हायलाईट, ऑम्ब्रे सॉम्ब्रे सगळं करते. त्याच्यानंतर हेअरकट करते. हेअरकट पण ते ॲडव्हान्स लेवलचे आहेत. हेअरकटमध्ये पण तुम्हाला हेअर वॉश वगैरे सगळं, हेअर वॉश, ब्लो ड्रायर वगैरे सगळं करून भेटते. त्याच्यानंतर आयनिंग करायची असेल, स्मूथनिंग, हेअर ट्रीटमेंटमध्ये हेअर स्पा येतो. हेअर स्पा नॉर्मल पण आहे, हाय रेंज पण आहे, लो रेंज पण आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर
तुमचा हेअर ट्रीटमेंट येतील. हेअर ट्रीटमेंटमध्ये काय येईल तुम्हाला, स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग, बोटॉक्स, नेनोप्लास्टिया, कॅरेटिन असे हे सगळे ट्रीटमेंट आपल्याकडे आहेत. त्याच्यानंतर मेकअप आहे, मेकअप, हेअरस्टाईल, बॉडी पॉलिशिंग, बॉडी मसाज, हे सगळं ऑल तुम्हाला इथे करता येईल. अजून आपल्या इकडे बिकनी वॅक्स पण आहे, हे पण करून देते मी, तर ते पण तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर फुल बॉडी पॉलिशिंग आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फुल बॉडी पॉलिशिंग नाही करायचं, फेस पॉलिशिंग आहे, हँड पॉलिशिंग आहे, लेग पॉलिशिंग आहे, फुल बॉडी ब्लीच पण होते, फुल बॉडी वॅक्स पण आपल्याकडे होते. तर भरपूर अशा सर्व्हिसेस आहेत ज्या मी तुम्हाला जेवढं मला व्लॉगमध्ये कमीत कमी सांगता येतील तेवढे सांगेन. पण जे ब्युटी म्हणजे सलूनमध्ये जेवढ्या तुम्हाला सर्व्हिसेस आहेत हे सगळे इकडे भेटणार. हेअर ट्रीटमेंट आहेत. आता तुम्हाला माहितीच आहे भरपूर लेडीजला ना हेअरचा प्रॉब्लेम खूप आहे, का त्यांना हेअरफॉल खूप होते, कोणाकोणाला डॅन्ड्रफ खूप होते. तर आपल्याकडे डॅन्ड्रफ ट्रीटमेंट पण आहे, हेअरफॉल ट्रीटमेंट पण आहे. पण कसं आहे, तुम्ही जर बोलाल का हेअरफॉल ट्रीटमेंट मी एकदाच करेन तर मला फरक पडला पाहिजे, तर असं नाही होणार. हेअरफॉलचे पण तुम्हाला 2 ते 3 सेटिंग घ्यावे लागतील. डॅन्ड्रफचे पण तुम्हाला 2 ते 3 सेटिंग घ्यावं लागतेच. आणि हे सेटिंग असं नाही आहे का ते 1 मंथमध्ये 2 वेळा तरी तुम्ही घेतले किंवा 3 वेळा घेतले तरी नाही प्रॉब्लेम याच्यात. पण खरंच मी स्वतःसुद्धा मला पण हेअरचा प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही बोलाल तू ब्युटिशियन असून तुझ्याच हेअर अशी आहेत तर तू आमचे काय रिपेअर करशील. पण मी खरी रियालिटी सांगते, ब्युटिशियन असली तरी मला खूप कमी वेळ भेटते. मला स्वतःसाठी थोडा पण वेळ भेटत नाही, कारण घरचं पण बघायला लागते आणि इकडे आल्यावर मग इकडचं पण बघायला लागते. रात्री पण मी लेट जाते, तुम्हाला तर माहीतच आहे. जे मला ओळखतात त्यांना तर माहीतच आहे मी खूप मला लेट होते. कधी कधी तर मला सलूनमध्ये 11:30-12 पण होऊन जातात. तर मी एवढा वेळ इथे असते, इकडनं जाऊन घरचं पण मला थोडं बघावं लागते. सगळंच नाही बघायला लागत माझ्या घरी काम, म्हणजे घरचं काम मला एवढं पण नाही, पण थोडंफार आहे ते तर करायला लागतेच ना, तर ते पण करावं लागते. म्हणून मग मला स्वतःवर नाही लक्ष देता येत. तुम्हाला माहीत आहे मी फेशियल पण 6 महिन्यातून एकदा कधी केला तर त्या पण मुली मला ना फोर्स करतात, ताई प्लीज करा ना, करा ना, करा ना. मी थ्रेडिंगसुद्धा, मी खरं बोलते, थ्रेडिंगसुद्धा मी 6-7, आता मी थ्रेडिंग कधी केली मला आठवत पण नाही. माझ्या घरामध्ये मेमध्ये लग्न होतं भाच्याचं माझ्या, तेव्हासुद्धा मी थ्रेडिंग केली नाही, फेशियल केलं, काहीच नाही, कारण मला स्वतःसाठी वेळ नाही भेटत. तरी पण मग आता मुलींना जेव्हा मी शिकवते ना, आता पण माझी हेअर ट्रीटमेंट शिकवली मी त्यांना 5-6 दिवसापूर्वी हेअर ट्रीटमेंट शिकवली. तर मग मी त्यांना बोलली एक काम करा, प्रॅक्टिस माझ्यावरच करा, कारण मला पण हेअरफॉलचा प्रॉब्लेम होता. बट तुम्ही बघू शकता मला ना खूप, म्हणजे अशी केस काढे ना खूप निघायची, पण आता तुम्ही बघू शकता, जवळून मी दाखवते, माझा एक पण केस निघत नाही. खूप मला पण हेअरफॉल व्हायचा, खूप व्हायचा. पण एक ट्रीटमेंटमध्येच माझं हेअरफॉल खूप थांबले बघा. मला हेअर वॉश करत असली तरी ना एवढं असं म्हणजे रडायला यायचं, एवढे गट्टे निघतात. तर मी काय करू, मला नाही टाईम भेटत आहे स्वतःसाठी. बट तुम्हाला असं वाटेल काही स्वतःचा तिला करायला टाईम नाही आमचा, तर असं नाही आहे. मी ते 100% माझा देते, कारण मला ना चांगल्यात चांगली सर्व्हिस द्यायची आहे. तुम्हाला सांगते, माझा सलून आहे ना 2nd फ्लोअरला आहे, पण जेव्हा म्हणजे माझ्या बिल्डिंगचा एंट्रन्स असा आहे ना खाली, का तो एंट्रन्स बघितल्यावर त्यांना, म्हणजे क्लायंटच्या जेव्हा नवीन क्लायंट येते ना त्यांना तेव्हा असं वाटते का एवढी म्हणजे अशी बिल्डिंग आहे तर वर कसं असेल. बट ॲक्च्युली खरंच म्हणजे ह्या गोष्टीचा मला खूप प्राऊड पण फील होते का मी क्लायंट माझे इथे आले ना का ते खूप सॅटिस्फाईड होतात. सर्व्हिस तर चांगली भेटते, बट माझी ही एरिया पण एवढी मस्त आहे ना, माझं सलून खूप चांगलं आहे आणि खूप पॉझिटिव्हिटी आहे. तर नक्की तुम्ही सलूनमध्ये येऊन बघाल ना तेव्हा तुम्हाला समजेल. तर बघा लॉक खूप मोठा होत चालले, म्हणून मी आता इथेच थांबेन, पण नक्कीच ट्रीटमेंट पण होतात. हां, अजून एक सांगेन, माझ्या इथे पिगमेंटेशनची ट्रीटमेंट पण होते. त्याच्यानंतर तुम्हाला जर डार्क सर्कल असतील तर डार्क सर्कलची पण होते. त्याच्यानंतर रिंकल्स आहेत, अँटी एजिंगसाठी अँटी एजिंग एज झाल्यावर आपल्याला रिंकल्स येतात, त्याच्यावर पण ट्रीटमेंट आहे. स्किन टायटनिंगची पण ट्रीटमेंट आहे, सगळं आहे इथे. तर नक्की तिथे म्हणजे ऑल ट्रीटमेंट आहे. तुमचे जर हेअर छोटे असतील आणि तुम्हाला हेअर मोठे पाहिजे तर आपल्याकडे हेअर एक्सटेन्शन पण आहे आणि रिअल हेअर एक्सटेन्शन आहेत. असं म्हणजे भरपूर ठिकाणी असं करतात का फर्स्ट सेकंड क्वालिटीचे हेअर लावतात, पण आपल्या इथे असं नाही आहे. इथे ओरिजिनलच जसे तुमचे ह्युमन हेअर आहेत ना तसेच ह्युमन हेअरच मी हे करते. थोडं कॉस्टली आहे ते, बट तेच मी यूज करते. जर कोणाला लॉंग हेअर हवे असतील तर नक्की तुम्ही सलूनला व्हिजिट करा, या माझ्याशी बोला, आपण बोलू. आणि तुम्हाला जर हेअर लॉंग करायचे असतील तर नक्कीच तुमचे लॉंग होतील हेअर. आणि मी क्लासेससुद्धा घेते, तुम्हाला तर माहीतच आहे.
ब्युटिशियनचे क्लास घेते, मेकअपचे घेते. पूर्ण ऑल क्लास करायचा असेल म्हणजे एक पूर्ण क्लास आहे. त्याच्यामध्ये काय आहे, ब्युटिशियन आहे, सॉरी, हेअरड्रेसर आहे, नेल आर्ट आहे. हां, आपल्याकडे नेल आर्ट पण होते. तर ब्युटिशियनचा कोर्स आहे, नेल आर्ट आहे, हेअरड्रेसर आहे, त्याच्यानंतर साडी ड्रिपिंग आहे आणि मेकअप आहे, हेअरस्टाईल. आणि हे सगळं ॲडव्हान्स टू इंटरनॅशनल, बेसिक टू ॲडव्हान्स टू इंटरनॅशनल लेवलचं आहे. तर नक्की तुम्ही जर तुम्हाला क्लासेस करा, आणि फी पण एवढी नाही आहे. आता मी इथे फी नाही सांगत, बट तुम्हाला जर पाहिजे म्हणजे जर करायचं असेल तर नक्की मला कॉल किंवा मेसेज करून विचारू शकता का क्लासची मॅम फी किती आहे. तर मी तुम्हाला क्लासची डिटेल पण देईन त्याच्यात, आणि माझा नंबरसुद्धा मी खाली आज मेन्शन करणार आहे. तर त्या नंबरवर कॉल करू शकता तुम्ही आणि येऊ शकता. आणि तुम्ही जर डोंबिवलीच्या बाहेरून येणार असाल तर माझं सलून कुठे लांब नाही आहे, इथेच आहे, आपल्या स्टेशनच्या बाजूलाच आहे. डोंबिवली वेस्ट स्टेशनला आले, वेस्टला आले ना तुम्ही, मच्छी मार्केटच्या बाजूलाच गजानन वडापाव आहे. मला तो फेमस आहे म्हणून त्याचं नाव घेतलं, नाही तर त्याची काही मला हे नाही करायची आहे, ब्रँडिंग नाही करायची आहे. पण गजानन वडापाव हा इकडचा फेमस आहे. तर त्याच्या बाजूचीच बिल्डिंग आहे. लेन्स कार्ड आहे, छन्नूर भवन आहे, लेन्स कार्ड आहे त्याच्या खाली, आणि लेन्स कार्डच्या वरच सेकंड फ्लोअर, ग्राउंड फ्लोअरला लेन्स कार्ड आहे, आणि सेकंड फ्लोअरला माझं सलून आहे. तर नक्की तुम्ही व्हिजिट करा. बघा, तर आपल्याकडे या आई येतात. तुम्हाला इथे येऊन किती वर्ष झाले आहे? 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली. इथली सर्व्हिस आवडते तुम्हाला? हा, मला आवडते. तुम्ही खूप आवडता. हे छान करता, रागवत नाही, समजून सांगता. हो का? म्हणजे दुसरीकडे तुम्हाला म्हणजे असा अनुभव experience आला. आलेला हा आहे का? हा, ओके. व्यवस्थित आहे, रागवत नाही, व्यवस्थित. ज्येष्ठ नागरिक म्हणून मान पण देता, हा, कमी ह्याच्यात करता. थँक्यू. 9:30 झालेले आहेत, मी आता निघते. आज क्लायंट पण खूप होते, मला जास्त शूट नाही, जेवढा मला पॉसिबल झाला तेवढा मी शूट घेतला. नाहीतर कसे क्लासेस पण असतात आणि क्लायंट पण असतात, मला नाही तेवढा वेळ भेटत, आणि पटकन क्लायंट आल्यावर त्यांच्यासमोर व्हिडिओ पण नाही चालू करू शकत. तर मग ते त्यांना पण ऑकवर्ड वाटते. तर मी नाही तेवढा, जेवढा घेता आला तेवढा घेतला. आणि चालेल, चला आता घरी गेल्यावर तुमच्याशी बोलते. बाय बाय. बघा, तर मी घरी आलेली आहे, आणि घरी आल्यानंतर बेलूच्या सोबत मी थोडी खेळत आहे, कारण बेलूला पण मी घरी आल्यावर माझ्यासोबत खेळायला लागते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला प्लीज कमेंट करून सांगा, आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.